साहेब तक्रार कोणी केली आहे? समर राजवाडे. समर राजवाडेंनी? हो मॅडम, त्यांनी वरच्या साहेबांकडे तक्रार केली. आनंदी, तू ओळखतेस त्यांना? ओळखतेस तू? देवा, नशीब आमचं. पोलीस जा, तुम्ही जा, मॅटर सॉल्व्ह झालेला आहे. आम्ही ओळखतो त्यांना. नाहीये ओळख, नाहीये. अहो बाबा, ते वृद्धाश्रमाचं जे काही चालू आहे ना आता, ते समर राजवाडेंनीच केस केली आहे. आणि आमची सगळी माणसं त्या समर राजवाडेंच्याच ऑफिसवर मोर्चा घेऊन गेले होते. सत्यानाश, तुला पण त्याचंच ऑफिस सापडलं होतं. म्हणजे त्या समर राजवाडेंनी हे मुद्दाम केलंय. हे सगळं तुझ्यामुळे झालंय स्वानंदी. मी हिला किती वेळा सांगितलं, 1000 वेळा डोकं फोडलं हिच्या समोर. वृद्धाश्रमांच्या गोष्टींमध्ये पडू नको, त्यांचं ते बघून घेतील म्हणून. पण ही एकदा ऐकेल तर शपथ ना, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर. एवढं सगळं त्याने केलं, चूक त्याची, आणि वरून तो आमच्यासाठी पोलीस पाठवतोय. चोर तर चोर आणि वरून शिरजोर. देव बघतोय, देव सगळीकडनं बघतोय. एक ना एक दिवस त्याचा हा मास, त्याची चुकी ना, देव त्याच्या घशातच घालणार आहे. शाप आहे माझा त्याला. बघा काय बोलतेस तू मंदाकिनी? अगं तुझं तुला तरी कळतंय का? आई थांब ना जरा. बाबा चला आपण जाऊया, सगळे पोलीस स्टेशनला जाऊया आपण. मी नाही जाणार, मला नाईट रूटीन. सुश, कोणीच जाणार नाहीये पोलीस स्टेशनला. का जायचं? आम्ही नाही जाणार. आम्ही काहीच चूक केलेली नाहीये. नाहीये ना, मग कर. नाही तर डर कशाला, कशाला घाबरायचं त्यांना? जे काय आहे ते बघून घेऊ आपण. चला. नाही. मंदाकिनी, पुरे चल. इन्स्पेक्टर साहेब चला, आम्ही येतो. हो का? ऐक माझा, चल. अत्याचार होतो. चल चला इन्स्पेक्टर साहेब. चला चला. आणि मी बरं ते होऊन देईन. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तू काही होऊच देत नाहीयेस तर इतकं लाईटली घेऊ नकोस. नाहीतर मजा मस्करीमध्ये एक दिवस मी दुसऱ्या कोणाच्या तरी गळ्यात हार घालताना दिसेल. आणि मी काय तेव्हा तुझ्या लग्नात वाढपी म्हणून येऊ का? आपण वेळीच जर घरच्यांना नाही सांगितलं ना, तर तो दिवस पण दूर नाहीये रो. या रेडी, आता कुठे मला प्रमोशन मिळाले? अगं आपण एन्जॉय करूयात ना. आपण एक काम करू, चल लॉंग ड्राईव्हला जाऊ. चल. रो, हे काय सतत तुझं? आर यू इन्सेन? आपण सतत हे एन्जॉय करत राहिलो ना, तर सिरियस कधी होणार आहेस लाईफ मध्ये तू? बस झालं, बस झालं. नाउ इट्स हाय टाइम, आणि आय थिंक आय शुड टॉक टू पिंट्या दादा ॲज सून ॲज पॉसिबल. इनफॅक्ट आज पिंट्या दादा माझ्याशी बोलायलाही आला होता. माझा मूड नव्हता म्हणून मी बोलले नाही, पण आय शुड टॉक टू हिम. रो, ज्या दिवशी त्याला आपल्या दोघांबद्दल कळेल ना, तो नेक्स्ट डे आपलं लग्न लावून देईल. पण रोहन, तू प्लीज सिरियसली घे. माझा हा लग्नाचा मॅटर खूप सिरियस आहे घरी. असं असेल तर ऑन अ सिरियस नोट, मीही नंदूताईशी बोल्या. तुला माहिती आहे ना, नंदूताई मला किती सपोर्ट करते. आणि आज मी जे काही माझ्या आयुष्यात थोडं कमवलंय ना, ते नंदूताईचं माझ्या आयुष्यात असल्यामुळे ती पण माझ्या सुखासाठी काहीही करू शकते. तुला माहिती आहे आडी, नंदूताईला ना तू खूप आवडशील. अँड आय एम शुअर तुलाही नंदूताई खूप आवडेल. इंटरेस्टिंग. मला तुझ्या नंदूताईला भेटायचंय, पण त्याआधी आय शुड टॉक टू पिंट्या दादा. हो, तू बोल पिंट्या दादाशी, पण तुला माझी अट माहिती आहे ना? ए हॅलो, कसली अट? तुझी अटबीट कट करा. अरे मला माझ्या पद्धतीने बोलू दे त्याच्याशी. चालणार असेल तर सांग, नाहीतर मी हो बोलेन त्या मुलाला. ठीक आहे, मग मी पण माझा तो वेटरचा टेस्ट शिवायला टाकतो. हे बघ, तू आता तिच्या वडिलांच्या जागी आहेस. वडील तिच्या नात्याने तू जरा तुझं ऐकायला लाव ना तिला. हे बघ, किती झालं ना तरी हे वय वेड असतं, मन ताब्यात नसतं. अशा वेळेला मोठ्याने थोडासा वाईटपणा घेतला ना तरी चालतं. नाही काकू, तुझं बरोबर आहे. अधीरा आली ना, मी बोलतो तिच्याशी. मग मी फोन लावतो अधीराला, बघतो काही कळतंय का. आलंच. आणि अंशू, ती आली की मला कळव प्लीज. हो दादा. आजचा दिवसच वाईट गेला. कुठल्या मुहूर्तावर अधीराला बघायला आले ते? नेमका तू नव्हतास, नाहीतर तू असतास ना समर.
खरं सांगते आज साखरपुडा अगदी अगदी ठरवूनच गेले असते ते, पण आता काय झालं ना, तो मुलगा गेला परदेशी, आता सगळं लांबणीवर गेलं. काकू आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी एक काम करतो, हवं तर मी स्वतः भेटतो त्या मुलाला जाऊन, किंवा मी अधिराला घेऊन जातो लंडनला. हो, कर प्लीज प्लीज, काहीतरी कर प्लीज. करतो मी काकू, बघतो काहीतरी. आजचा दिवसच खराब आहे. ती बाई त्या गाडीच्या मध्ये आली नसती ना, तर तिचा विचार जरी आला ना डोक्यात, तरी रक्त खवळतंय माझं. समर, आता ना उगाच तो विषय घेऊन अपसेट होऊ नकोस. तिला भोगावं लागणार आहे सगळं. भोगावं लागणारच आहे, आणि असं भोगावं लागणार आहे ना, आयुष्यात परत कधीही कोणाकडनं पैसे उकळणार नाही ती बाई. एक मिनिट. हा बोला. हो आय नो, येत आहेत सर. स्टाफ मीटिंग ठेवली होती आज, तर तू येतोयस का त्यांना उद्या यायला सांगू? येतोयस का म्हणजे? अरे म्हणजे तुझी चिडचिड झाली ना जराशी, म्हणून मी विचारतोय. काम काम करत राहणं हाच एकमेव चांगला उपाय आहे सगळ्या गोष्टींवरचा. कुठल्याही गोष्टीवर फक्त काम करत राहणं हा उपाय कसा काय असू शकतो मला कळतच नाही. कशावरचाही झोप हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. मग तू झोप, असे डोळे उघडे ठेवून तू तेच करत असतोस. मी चल काही काय वाटेल ते बोलतो यार.